ती हलणारच नाही ग. म्हणजे तू हलणार नाही. आज आपण या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या दिवशी एकत्र आलेलो आहोत. जाऊया आपण मामीकडे. So hello beautiful souls, welcome back to my mini world where things are unsorted but life's going on. आणि आज मी घरातूनच व्लॉग स्टार्ट केलेला आहे कारण इट्स 16th of March, इट्स मामीज बर्थडे आणि आम्ही पहिला केक हा घरातच कापणार आहे आणि त्याच्यानंतर वी हेडिंग टू पन्हाळा आणि मामी इज हिअर. हॅपी बर्थडे. शी इज इन 40s बट डेफिनेटली शी लुक्स लाईक इन हर 20s फॉर शुअर. आणि लेट्स सी आजी कुठे आहे आता. आजी इथे मिळालेली आहे मला. आजीचं काय चाललंय? वा सुंदर. आपण बाहेर चाललोय. चहा पिऊन जाऊया ना. पॉइंट आहे. चहाची वेळ झाली म्हणजे चहा लागतो. चहा पिऊन जाऊया. दंड. सीता मानेंचं आगमन झालेलं आहे म्हणजेच माऊ. मी हिला माऊ म्हणते कारण आणि मावशी मला म्हणताच येत नव्हतं म्हणून माऊ. म्हणून मी माऊ म्हणून माऊ. 5 minutes later. घेऊन जाऊया आपण मामीकडे. कुठे आहे आमचे नेते? दाखवा नेते. हा नेते थेट लाईव्ह तुमचं भाषण इथे लागणार आहे बर्थडेच्या विश करायला. हे जेनजी जेनजी. and these boys are Gen Z boys. They are sitting here. Gen Z boys. जमलेल्या माझ्या सर्व हा भगिनी, आज आपण या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या दिवशी एकत्र आलेलो आहोत. हो बरोबर. आणि हा महत्त्वाचा दिवस म्हणजे काही नसून तर आमच्या ज्या सुप्रसिद्ध अशा कोल्हापूरच्या पूनम खांडेकर हे असं जे एक नेतृत्व आहे, फार मोठं नेतृत्व आहे महिला भगिनींचं कोल्हापूर जिल्ह्यातलं, त्यांचा आज प्रकट दिन या ठिकाणी आपण साजरा केलेला आहे. सुंदर. टाळ्या. Happy birthday dear mommy, happy birthday to you. Gen Z's are here. Okay. All the Gen Z crowd is here. Thank you. चमचा. काय काय चाललं दीदी? खायचं. कोण देणार नाही. घ्या. कट करून द्यायला लागले सगळ्यांना. A few moments later. चला पन्हाळ्याला जायची तयारी झालेली आहे सगळ्यांची. हे मामाचा कॉलेज काय? हा तू आलीस ती इथंच काय गेलीस ती. हा ना कोल्हापुरात आले असते तर मी. त्याला कोल्हापूरचा सूर्य बघा वा अनुप्रिता सुंदर. कोल्हापूरचा सूर्य बघा. सुंदर सुंदर आहे. मोठा असतो. काय दिसते ही नदी अजून कोल्हापूरची हे काढलेलं नाही ना. वाघवीचे तिथे. 1 hour later. पन्हाळा फायनली आलेला आहे. तिकडनं एंट्री झाली की मग मस्त आपण जाऊ आतमध्ये. भाजी प्रभू बघ. आम्ही पोचलेलो आहे पन्हाळा. ओ माय गॉड. हाय. फोटो सेशन. लेडीजचा फोटो सेशन चाललाय. तर मामा आपण आता चाललोय कुठं सांग? आता हा जो स्टेट रस्ता गेलेला आहे हा ही आता बाजारपेठ आहे दोन्हीकडे. ओके. ही जी आहे. सगळं तुला खाद्यपदार्थ वगैरे मिळतात. ओके. त्याच्या खाली इथे तबक उद्यान आहे, फेमस हा मोठं तबक उद्यान आहे. ओके. आणि या स्टेट रोडने गेलो हा तर तिथं छत्रपती संभाजी महाराज, हा शिवाजी महाराजांचे पुत्र, ओके. त्यांना महाराजांनी नजर काहीतरी ठेवलं होतं. अच्छा अच्छा. तिथे सज्जाकोटी म्हणतात. हा त्या सज्जाकोटीच्या बाजूला आपण आता समोर गेलो की तिथे येतंय. नाईस तिथे नाईस. गेल्यानंतर तुला पुढचं सांगतो तुला. छत्रपती Done, शिवाजी done. महाराज ह्या किल्ल्यावर 4 महिने राहिलेले. ओ आणि नाईस. इथं वेढा पडला होता ओ शकुनाचा, आदिलशहाचा. हा त्यावेळी 4 महिने ह्या किल्ल्यावर होते हा. महाराज. असं हे किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे हा 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 हा. पन्हाळ्याचं. समजलं? नाईस. ओके. समजलं. तुला परत सांगतो. चल डन बरं. डन. तिकडे गेल्यावर आपण मोर इन्फॉर्मेशन घेऊया. Yes, yes. तर एक व्हिडिओ घेते. तू सुद्धा जा जाऊन बस जा त्याच्यात. लेट्स गो.
नाही चालू नाही करत. आय होप दे लेट मी ड्राईव्ह दिस. जाणार का निघणार का तुमची सायकल? आमची सेकंड सायकल इथं आहे. जाणार का तुमची सायकल आज पुढे? ए नाईस गोइंग गर्ल्स. बाय. 5 minutes later. पहिली सायकल आलेली आहे. ही सायकल पण आलेली आहे. मी आणि मनोराज चालू. ओ माय गॉड, दिस इज इन्सेन. हळू बोल ना. हा चालू. आणि मी याच्या पाठी बघून अशी चालवते. चालवायला मी. हा मामी, कसा होता एक्सपिरियन्स सायकलचा? माऊ, कसा होता एक्सपिरियन्स सायकलचा? हा ना, गर्ल्स. या सायकल्स मस्त. गर्ल्स गर्ल्स आय ऑल एक्साइटेड ह्याच्यात बसण्यासाठी. येस, लेट्स गो गाइस. वा, हा अजून ऑलरेडी जाऊन बसलेला. एक्साइटमेंट लेवल याची ग्रेट आहे. स्ट्रेट रत्नागिरी. वा, पन्हाळा रत्नागिरी. ती हलणारच नाही ग. म्हणजे तू हलणार नाही. रिया जागेवर हलणार नाही. हा, दॅट्स सो मीन. A few moments later. आता आम्हाला जरा पुढची माहिती दे. हे बघ, हा किल्ला जो आहे हा बांधला कोणी माहिती आहे काय? हा मोगलांच्या आधी हा 12व्या शतकात हा जे राज्यकर्ते होते त्यांनी हा किल्ला 12व्या शतकात बांधला. नंतर तो आदिलशाहकडे होता. हा. नंतर मग छत्रपती शिवरायांनी तो जिंकून घेतला स्वतःकडं. अच्छा. आणि छत्रपतींनी किल्ला जिंकल्यानंतर मग आदिलशाहला हे समजलं. मग त्याने 4 महिने ह्या किल्ल्याला वेढा घातला होता. आणि छत्रपती ह्या किल्ल्यावर 4 महिने अडकून पडले होते. तो पावसाळ्यात, ऐन पावसाळ्यात अमावस्येच्या दिवशी महाराज त्या वेढ्यातून निसटले आणि विशाळगडाला पोहोचले. तो ह्या किल्ल्यावरच घडलेला आहे. असं हे फार हिस्टॉरिकल प्लेस ह्या किल्ल्याची आहे. तर अशा प्रकारे आम्ही आहे पन्हाळगडावर. आणि ह्या किल्ल्याचं आता पर्यटन स्थळामध्ये रूपांतर झालेलं आहे. ओके. कोल्हापूर जवळचं पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. लोक महालक्ष्मीला आल्यानंतर त्या किल्ल्यावर आवर्जून फिरायला येतात. तिथल्या इतिहासाची माहिती घेतात. आणि तिथं आता 7D थिएटर पण आहे. जे महाराजांचा जो पराक्रम आहे तो 7Dच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं जातं. सुंदर. अशा प्रकारे आपल्याला पन्हाळगडाची माहिती ही कम्प्लिटली मिळालेली आहे. तर आता बघूया, जेवायला जायचंय बहुतेक. लेट्स गो. बर्थडे मोठ्या प्रमाणात झालेला आहे. विश यू हॅपी बर्थडे. पूनम खांडेकरचा बर्थडे आहे, त्यामुळे आम्ही पार्टीसाठी आलो आहोत पन्हाळ्यावर. पार्टी आहे. येस, कोल्हापुरी नॉनव्हेज, तांबडा पांढरा रस्सा, मटन थाळ्या आहेत. मटन थाळ्या आहेत, एक नंबर. मटन फ्राय 2.5 किलो सांगितलेला आहे. चपाती, तांबडा पांढरा, सुंदर. आणि काय सांगितलंय, जिरा राईस. वा वा वा, सुंदर. तर त्यासाठीच आता आमचं सगळ्यांचं वॉकिंग चाललंय. सगळ्यांना व्हॅल्यू व्ह्यू हॉटेल समोर आहे. हॉटेल आहे व्हॅल्यू व्ह्यू. ओके. गडाचे हे जे साईड हे बंगलोज आहेत, हे कोल्हापूरचे जे बिग शॉट्स आहेत, कारखानदार आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, त्यांचे या साईडला असे बंगलोज आहेत. आणि या बाजूला महाराजांनी बांधलेले असे बुरुज आहेत. त्या साईडला बंदी आहे.
आणि ह्या बाजूला सगळे असे बुरुज आहेत. त्या बुरुजावरनं पण छान नजारा दिसतो. आता थोडासा वेळ झाला आपल्याला, तर तू लवकर आपण ऍक्च्युली थोडस लेट निघालो त्यामुळे आपल्याला जास्त काही बघायला मिळालं नाहीये. हा तर नक्कीच आपण नक्की लाईट अप I like your Skechers, you like me my Gucci shoe, I'll buy you that purse only. So आता आम्ही आलेलो आहे जेवायला आणि परत इट्स नॉट अ रेस्टॉरंट पण एक प्रॉपर घर आहे. ऑलमोस्ट आय गेस पन्हाळ्यामध्ये सगळे असेच असतात की घरातच प्रॉपर चुलीवरचं जेवण बनवतात आणि आय गेस परत बाहेर खुर्च्या लावायला सो दॅट आम्ही असं थंड गार वाऱ्यात आम्ही जेवणार आहे. आणि मी अजून एक गोष्ट दाखवते तुम्हाला, ॲक्च्युअल चूल जी मला लास्ट व्हिडिओमध्ये नाही दाखवायला मिळालेली तुम्हाला. सो चूल इज हिअर आणि परत आम्ही मस्त चुलीवरचं जेवणार आहे. माऊ तुला चुलीवरचं जेवण आवडतं का? हो, छान वाटतं चुलीवरचं जेवण. डू यू प्रेफर रेस्टॉरंट ऑर डू यू प्रेफर चुलीवरचं जेवण? चुलीवरचं जेवण. मी इथे आतमध्ये आमची बसण्याची अरेंजमेंट केलेली. बद्यान विवला एक इतकं मस्तपैकी बाहेर थंडगार हवेत बसूया आणि म्हणून परत इथे सगळं बसण्याचं अरेंजमेंट केलेलं जात आहे. वा, ऑलरेडी जेवण सुरू झालंय. कसं आहे रे? तांबडा पांढरा रस्सा आणि झणझणीत भाकरी चुलीवरची आणि फकड मटण. आज बेस्ट जबरदस्त झालाय पन्हाळ्याला. अरे वा, गार वारं आणि फॅमिली सगळी आमची बसल्या. पांढरा रस्सा खरंच 10 on 10 आहे. गाईज कसं आहे जेवण? ये मस्त मस्त. आणि बर्थडे गर्ल इथे बसले. सो गाईज दॅट्स इट फॉर टुडे. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सो दॅट असे व्हिडिओज तुम्हाला नक्की आणि नक्की नाही सारखे आणि परत नक्की बघता येतील. टिल देन टेक केअर, बाय बाय अँड मीट यू इन द नेक्स्ट व्लॉग.